झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ए जुनी खुन्नस करतात, वेडे झाले ते लोक। तू ऐकू नको यांचं चल। ए बघ, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात। हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, यांनी बऱ्याच मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय। प्लीज तुम्ही याच्या नादी लागू नका, तुम्ही निघा इथून प्लीज। तुम्ही दोघं सांगताय म्हणजे त्यात सत्य नक्कीच असणार। बरं झालं तुम्ही माझं आयुष्य वाचवलं। अगं ए मागच्या वेळी तुला सोडलं होतं, पण आता तर तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो। वय चल पारू। नाही आदित्य सर, काय झालं? हे बघा, यांना जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर देवी यांना कळल्याशिवाय राहणार नाही। परत काहीतरी अनर्थ होईल, त्यापेक्षा नको, जाऊ द्या ना। अगं पारू, पण याला शिक्षा मिळालीच पाहिजे यार, त्याला असं सोडून चालणार नाही। आदित्य सर, तुम्हाला कळत कसं नाही? इकडे समधी लोक ओळखतात तुम्हाला। आपण इकडे जर का अजून थांबलो ना तर ते पेपरवाले आले तर हे बघा, आपलं नाव येईल पेपरामध्ये। तुम्ही चला ना, ऐका ना माझं, याचं बघू काय ते नंतर। परत माझ्या समोर येऊ नकोस, कळलं? आता मी नाही येणार तुझ्या समोर, आता तूच येशील माझ्या समोर, ते सुद्धा या पारूला घेऊन। चल ना एक। त्या मुलीची पुण्याई आदित्यच्या पाठीशी आहे। जोवर ती मुलगी आदित्यच्या अवतीभोवती आहे तोपर्यंत आदित्यला कोणतंही भय नाही। फोन करून पण बराच वेळ झाला। आत्ता येतो म्हणाला प्रीतम, आणि आता कुठे गेलाय? ही मुलं न सांगता अशी कुठे जातात? का वागतात असं? काळजी वाटते ना। वहिनी बहुतेक ह्या चौघांचीच वाट बघतात। मी सरळ विचारतेच, वहिनी कोणाची वाट बघताय का? कोणाची? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं, आदित्य, प्रीतम आणि प्रियाची जर वाट बघत असाल तर बघू नका। ते तिघे ना फिरायला गेलेत। मला असं वाटतंय पारू सुद्धा त्यांच्या सोबतच आहे। नाही, मी जस्ट किचन मधून आले म्हणून मला समजलं ती घरातच नाहीये। मला असं पण वाटतंय की त्या चौघांचा काहीतरी प्लॅन आहे, जोडी जोडीने फिरायला जायचं। दामिनी, सतत बोललंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये। नाही, मी सतत नव्हते बोलत, फक्त मला एवढं सुचवायचं होतं, माझं पण या घरावर किती। दामिनी, तू तुझ्या खोलीत जाऊ शकतेस, घरावर लक्ष द्यायची काही गरज नाहीये। वा, मज्जा आली। आधी मध्ये ना अशा छोट्या ट्रिप काढल्या पाहिजे, बंदा कैसे एकदम फ्रेश हो जाता है। तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे, ओंजळीला जसे चांदणे। जरी थांबवावे तरी होत जाते, जरी थांबवावे तरी होत जाते। मनाचे मनाशी किती बोलणे, जसे चांदणे। आहोत, आम्ही पण इथेच आहोत।
मी आलेच हा. मी पण आलो. कशाला सोडायला का नाही तिला घरी सोडून येतो ना. ठीक आहे चला. आलो लवकर ये आई आली आहे घरी चला. काय झालं? तुम्ही जा आता. लांब आहे अजून घर. मी येतो ना सोडायला. चल. नाही नको. बा असला तर असलं तर काय, मी सांगेन मामाला मी सोडायला आलोय म्हणून. अच्छा. हं? तुमचं काय हो. पण बा मला बरवलं तर. ओरडेल का? मग नको. मग मी जातो. नव्याशा हव्याशा आशा वागण्याची, नव्याशा हव्याशा आशा वागण्याची, मला मीच द्यावी किती कारणे. जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू, जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. जरी थांबवावे तरी होत जाते, जरी थांबवावे तरी होत जाते. मनाशी किती बोलणे, जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू, जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. सावित्री. मॅडम पारू किचन मध्ये नाहीये. मग कुठे आहे? माहित नाही मॅडम. घरी जाऊन बघ ती तिकडे आहे का. सावित्री आत्या थांब. ऍक्च्युली आई आम्ही जरा बाहेर फिरायला गेलो होतो. कोण कोण गेलं होतं? रिका मी काय विचारतेय. फिरायला कोण कोण गेलं होतं? आम्ही दोघं. आदित्य होता. हो हो. पारू पण होती का सोबत? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज